नमस्कार. मी डॉक्टर सोनल भांबरे. मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील संत कवी यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेणार आहोत. सुरुवातीला आपण संत ज्ञानेश्वरांविषयी चर्चा करू. 13व्या शतकापासून म्हणजे सुमारे 700 वर्षापासून ज्ञानदेवांची अमृतवाणी मराठी मनाला झिजवीत आली आहे. आजही तिच्या लौकिकाला कुठे बाधा झालेली नाही. वारकऱ्यांच्या घरोघरी ज्ञानेश्वरीचे वाचन चालत आलेले दिसून येते. ज्ञानदेवांचा ज्ञानेश्वर माऊली असा नामघोषही सतत ऐकू येतो. असा नामघोष आजही करण्याइतके आणि जन्मोजन्मी कृतज्ञ राहण्याइतके अमोल विचारधन आणि भावधन ज्ञानेश्वरांनी महाराष्ट्राला दिले आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे महाराष्ट्रीयन शारदेच्या गळ्यातील देशीकार लेणेच म्हटले पाहिजे. ज्ञानेश्वरांचा जन्म इसवी सन 1275 मध्ये झाला आणि इसवी सन 1296 मध्ये त्यांनी समाधी घेतली. पण 21 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी जे साहित्यविषयक आणि सांस्कृतिक कार्य केले ते अविस्मरणीय आहे. गीतेच्या 18व्या अध्यायातील 700 श्लोकांवर मूळ अध्याय आणि क्रम न बदलता 9000 ओव्यांचे हे परम सुंदर भाष्य ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीमध्ये लिहिले आहे. ज्ञानेश्वर म्हणतात, शके 1212 तै टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू जाहला. अशा या ओळीवरून ज्ञानेश्वरांचा लेखनकाळ स्पष्ट होतो. मध्ययुगीन महाराष्ट्रामध्ये भागवत धर्माचा संप्रदाय सुरू करून ज्ञानेश्वरांनी महाराष्ट्रामध्ये एका नव्या युगाचा प्रारंभ केला. भारतीय संस्कृतीच्या इतिहासात भारतीय साधनेला वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. दीनदलिताच्या आत्मिक उद्धाराची कळकळ, आत्मानुभूतीचे विवेकनिष्ठ प्रामाण्य, भक्तीने परमात्म्याची परिसीमा गाठलेली अद्वैत दृष्टी आणि जनमानसांमध्ये अनुबंध निर्माण करणाऱ्या लोकभाषेचा वापर या सर्व वैशिष्ट्यांचे प्रथम प्रदर्शन प्रथम श्री ज्ञानेश्वरांनी केले. म्हणूनच वारकरी पंथांच्या मंदिराचे वर्णन करताना बहिणाबाईने म्हटले आहे, ज्ञानदेव रचिला पाया, रचियेले देवालया. तुकाराम ज्या मंदिराचा कळस झाला त्या भागवत धर्माच्या मंदिराची पायाभरणी ज्ञानदेवांनी केली. ज्ञानदेवांच्या या अमोघ कर्तृत्वाची महात्मता तत्कालीन परिस्थितीच्या काळ्याकुट्ट पार्श्वभूमीवर विजेसारखी डोळ्यात भरते.
ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी या तत्कालीन धर्म परिस्थितीचे अतिशय मार्मिक वर्णन केलेले आहे. कर्मकांडाच्या मार्गाने जाणाऱ्या कर्मठ ब्राह्मणाच्या पांडित्याचे चित्रण ज्ञानेश्वरांनी यात केलेले आहे. तत्कालीन महाराष्ट्राची धार्मिक व सामाजिक परिस्थिती याप्रमाणे होती. या अशा पार्श्वभूमीवर ज्ञानेश्वरांचे अलौकिक व्यक्तिमत्व आकारले. जणू अधर्माचा नायनाट करून धर्माची घडी नीट बसविण्यासाठी परमेश्वराने ज्ञानेश्वराच्या रूपाने अवतार घेतला. संपूर्ण समाजाचा सर्वांगीण विकास करणे हे ज्ञानेश्वरांचे ध्येय होते. म्हणून कोणत्याही स्वरूपातील एकांकिका ज्ञानदेवांनी पुरस्कारलेल्या स्नेहाने सामाजिक समतेचे संगोपन करणाऱ्या भागवत धर्माचा अवलंब केला. ज्ञानदेव हे नाथपंथीय होते, पण नाथपंथांच्या सांप्रदायिकतेचा स्वीकार न करता त्यांनी अद्वैत आणि भक्ती, वैराग्य आणि प्रापंचिकता यांचा पुरस्कार केला. ज्ञानेश्वरांनी ज्ञानयोग आणि कर्मयोग यांचा संगम घडवून आणून महाराष्ट्राच्या जीवनात एक अपूर्व क्रांती घडवून आणली. सर्व बाजूंनी घडलेल्या समाजाला कठीण मार्गाचा उपदेश न करता त्यांनी नवे वळण लावले. इंद्रिय न कोंडी, भोग न तोंडी, अभिमान न सांडी स्वजातीचा, कुळ धर्म चाळी, विधुनी शिटी पाळी, सखे तुझ सरळी तीनही असे ज्ञानेश्वर म्हणतात. ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचा अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत प्रसार केला. तेच ज्ञानेश्वरांना मिळालेल्या यशाचे रहस्य आहे. त्यांनी एक अपूर्व असे सामाजिक परिवर्तन घडवून आणले. नव्या धाडणीच्या ग्रंथकर्तृत्वाची अभिमानयुक्त जाणीव ज्ञानेश्वरीतील ओळीतून स्पष्ट होते. तत्वज्ञानाने निरूपण आणि स्पष्टीकरण करताना ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेला
पंख फुटू लागतात. तिचा स्वैरविहार सुरू होतो. तिच्या भरारीपुढे सामान्य जणांचे आणि ज्ञानपंडितांचे देखील डोळे दिपतात. त्यांच्या प्रतिभेचे नर्तन हे मती गुंग करणारे आहे. ज्ञानेश्वरांचे व्यक्तिमत्व म्हणजे प्रेम, प्रज्ञा आणि प्रतिभा यांचे प्रयागतीर्थ आहे. यामुळेच ज्ञानेश्वरांना तत्त्वज्ञ कवी असे देखील म्हटले जाते. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिताना ज्ञानेश्वरांसमोर जसा पंडित वर्ग होता, तसाच स्त्री, शूद्र, 18 पगड जाती हे लोकही होते. या जनसामान्यांना वेदातील तत्त्वज्ञान समजावे आणि कळावे या दृष्टीने ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची रचना केली. शब्दकोशात नसलेले अनेक शब्द ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत वापरले. हे शब्द लोकभाषेतील आहेत, स्त्रियांच्या भाषेतील आहेत, खेड्यापाड्यात प्रचलित असलेले शब्दप्रयोगही आहेत. ज्ञानेश्वरांनी देववाणीपेक्षा माझी मराठी मायबोली कुठेच कमी नाही असे ज्ञानेश्वरीमधून दाखवून दिले आहे. संस्कृत भाषेतून नुसते तत्त्वज्ञानच सांगता येत असेल किंवा कालिदासासारखे नुसते काव्यच करता येत असेल, परंतु माझ्या मायबोलीचे सामर्थ्य इतके आहे की तिच्यात एकाच वेळी तत्त्वज्ञान आणि काव्य करता येते असे ज्ञानेश्वरांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे मराठी भाषेचा ज्ञानेश्वरांचा अभिमान आहे. म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात, माझा महाराठा बोलू कौतुके, परी अमृतातेही पैंजा जिंके. ऐसी अक्षरे रसिके मेळविना. ज्ञानेश्वरी हा एक भगवद्गीतेवरील टीका ग्रंथ आहे. टीका ग्रंथामध्ये रसनिर्मितीला मुळीच वाव नसतो, परंतु ज्ञानेश्वरांनी मात्र ज्ञानेश्वरीत ठिकठिकाणी रसांचे कल्लोळ निर्माण केले आहेत.
भक्ती आणि वात्सल्य हे रस यात प्रामुख्याने आहेत. शांतरस हा तर ज्ञानेश्वरीचा मुख्य गाभा आहे. उपमा उत्प्रेक्षांनी या सर्वांना झळाळी मिळाली आहे. रसनिर्मितीबरोबरच ज्ञानेश्वरातील व्यक्तिचित्रेही अतिशय सोज्वळ आणि मनमोहक आहेत. हळुवार, कोमल आणि तेवढेच धीरोदात्त असे ज्ञानेश्वरांचे व्यक्तिमत्व मुळातच काव्यमय आहे. सर्वसामान्य स्त्री-पुरुष आणि शूद्र यांच्यासंबंधी त्यांना कळवळा आहे. या सर्व गोष्टींमुळे ज्ञानेश्वराला काव्यत्व प्राप्त झालेले आहे. मोजक्या शब्दात विपुल अर्थ व्यक्त करण्यात ज्ञानेश्वर तरबेज आहेत. त्यांच्या प्रत्येक शब्दात प्रेमळपणा आणि नादमाधुर्य काठोकाठ भरलेले आहे. यादवकालीन समाजस्थितीतील अनेक उदाहरणे, उपमा व दृष्टांत ज्ञानेश्वरीत येतात. आपल्या तत्त्वज्ञानाच्या स्पष्टीकरणासाठी ज्ञानेश्वर व्यवहारातील दाखले देतात. यावरून समाजातील चालीरीती, जनसमाजातील कल्पना आणि आचार-विचार यांचे आपणाला आकलन होते. प्रत्येक ओवी ही सुटसुटीत व घोटीव आहे. ओवींच्या शेवटी असलेल्या अल्पचरणामुळे एक ठसकेबाजपणा लाभलेला आहे. यमक आणि अनुप्रासामुळे या ओवीला त्यांनी नादमधुर बनविले आहे. म्हणून डॉ. तुळपळे ज्ञानेश्वरांविषयी म्हणतात, ज्ञानेश्वरीत विद्वत्त्व, कवित्व आणि साधुत्व यांचा त्रिवेणी संगम झाला आहे. तसेच डॉ. रा. द. रानडे म्हणतात, उपमा, भाषाशैली, तत्त्वज्ञान, साक्षात्कार, भक्ती आणि अद्वैत यांची सांगड
अलौकिक निरीक्षण शक्ती, अप्रतिम कवित्व शक्ती, अलोट वाङ्मय माधुर्य या सर्व गुणांमुळे ज्ञानेश्वरी हा ग्रंथ न भूतो न भविष्यती असा झाला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये कुठेही पांडित्याचे प्रदर्शन नाही. संस्कृत भाषेचा व्यासंग असूनही कुठेही भाषेला साचेबंदपणा आलेला नाही. स्थळ, व्यक्ती वर्णनात कुठेही साचेबद्धपणा नाही. संस्कार सामर्थ्य हे तर ज्ञानेश्वरीचे फार मोठे वैशिष्ट्य आहे. ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात मंगलाचरणाचा भाग आलेला आहे. हे मंगलाचरण मूळ गीतेत आढळत नाही. हा संपूर्ण भाग ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेतूनच निर्माण झाला आहे. या ठिकाणी कवी म्हणून त्यांचे वेगळेपण दिसून येते. यात त्यांनी श्रोत्यांचा गौरव केलेला आहे. श्रोत्यांचा गौरव करणारे काव्य मराठीत यापूर्वी कुणीच निर्माण केलेले दिसत नाही. उपमा आणि दृष्टांत देण्यात ज्ञानेश्वरांचा हातखंड आहे. जे ज्ञान माणसाजवळ असून माणसाला मिळू शकत नाही, याचे उदाहरण देताना ज्ञानेश्वर कमळ आणि बेडकांचा समर्पक आणि सुंदर दृष्टांत देतात. बेडूक कमळाजवळ राहतो, पण कमळाचे पराग मात्र भ्रमण घेऊन जातात. असे शेकडो दृष्टांत त्यांनी ज्ञानेश्वरीत वापरलेले आहेत. मूळ गीतेत संवाद आलेले नाही. परंतु ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत मात्र कृष्ण, अर्जुन, धृतराष्ट्र, संजय यांच्यात
संवाद निर्माण केलेले आहेत. या संवादामुळे काव्याला नाट्यात्मकता आलेली आहे. ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वरांच्या कल्पनाविलासाला आणि प्रतिभेला बहर आला आहे. सूर्यापुढे काजव्याचे मोठेपण काय विरवावे, समुद्राने कुठे अंघोळ करावी, ही त्यांच्या कल्पना विलासाची काही उदाहरणे आहेत. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत अनेक अलंकार वापरलेले आहेत. त्यामध्ये उपमा अलंकाराचे वर्चस्व महत्त्वपूर्ण आहे. काही ठिकाणी अतिशयोक्ती, विरोध, व्यतिरेक या तऱ्हेची उदाहरणे पाहावयास मिळतात. उदाहरणार्थ, हठयोगी, तामसी, अवधानाचा चारा, हृदयाचे आकाश इत्यादी ठिकाणी रूपक अलंकारही आढळतो. व्यक्तिचित्रण हे काव्य सौंदर्याचे कारण आहे. विविध रसांची निर्मिती करण्यासाठी ज्ञानेश्वर यशस्वी झाले आहेत. शांत आणि भक्ती रसाचे प्राबल्य दिसत असले तरी ज्ञानेश्वरी नवरसांनी युक्त आहे. यानंतर संत ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथांविषयी आपण आता थोडीशी माहिती घेऊ. ज्ञानेश्वरीला गीतेच्या काही मर्यादा होत्या. त्या सर्व मर्यादा सांभाळून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीची निर्मिती केली. ज्ञानेश्वरीनंतर त्यांनी आपल्या स्वतंत्र प्रज्ञेचा आविष्कार अमृतानुभव या ग्रंथरूपाने व्यक्त केला. ज्ञानेश्वरीपेक्षा अमृतानुभवात ज्ञानेश्वर अधिक धीट झालेले दिसून येतात. ज्ञानेश्वरीच्या लेखनानंतर त्यांचे गुरु निवृत्तीनाथ यांच्या आज्ञेनुसार ज्ञानेश्वरांनी इसवी सन 1292 मध्ये अमृतानुभवाची रचना केली.
ज्ञानेश्वरीपेक्षा अमृतानुभवातील तत्त्वज्ञानाची उंची अधिक आहे. यामध्ये 5 संस्कृत श्लोक आणि 884 ओव्या व 10 प्रकरणे आहेत. अमृतानुभवाच्या प्रस्तावनेत त्यांनी आपल्या गुरुची म्हणजेच निवृत्तीनाथाची आदराने ओळख करून दिलेली आहे. शिव आणि शक्ती हे भिन्न नसून एकच आहेत असे त्यांचे प्रतिपादन आहे. शिवशक्ती हीच जगाची मूळ आहे. या आदिशक्तीला ते वंदन करतात. हा ग्रंथ त्यांनी स्वतःच्या अनुभूतीला प्रमाण मानून यात चित्तविलासाचा सिद्धांत सांगितला आहे. ज्ञानेश्वरांचे शुद्ध आणि स्वतंत्र तत्त्वज्ञान या ग्रंथात प्रकट झालेले असल्यामुळे यामध्ये कल्पनाविलासाचे प्रसंग कमी आहेत. हा ग्रंथ पारमार्थिकासाठी लिहिला आहे. परब्रह्म हे एकमेव असे तत्व असून ते सर्व जगात एकत्र भरलेले आहे. या अनंत दृश्यरूप विश्वात परब्रह्माशिवाय दुसरे काहीच नाही. जीव हा परब्रह्मस्वरूप आहे. हा विचार त्यांनी या ग्रंथात मांडला आहे. या ग्रंथाचे स्वरूप तत्त्वज्ञानमय असल्यामुळे सामान्य लोकांपेक्षा विद्वानांमध्ये हा ग्रंथ अधिक प्रिय झाला आहे. शुद्ध तत्त्वज्ञान दृष्टांताच्या आधारे अमृतानुभवात ज्ञानेश्वरांनी मांडलेले आहे. यानंतर ज्ञानेश्वरांचा तिसरा ग्रंथ आहे तो म्हणजे चांगदेव पासष्टी. चांगदेव पासष्टीची रचना इसवी सन 1294 मध्ये झाली. एक प्रासंगिक प्रकरण म्हणून चांगदेव पासष्टीचा उल्लेख केला पाहिजे. चांगदेव नावाच्या हट्टयोग्याने ज्ञानेश्वरीची
कीर्ती ऐकून त्यांना एक पत्र पाठवले, परंतु ज्ञानेश्वर हे अनुभवाने आणि अधिकाराने मोठे, पण वयाने मात्र लहान होते. अशा ज्ञानेश्वरांना नमस्कार लिहावा की आशीर्वाद यापेक्षा चांगदेव पडले. म्हणून त्यांनी कोरेच पत्र ज्ञानेश्वरांकडे पाठविले. या पत्राला उत्तर म्हणून ज्ञानेश्वरांनी जे पत्र लिहिले ते पत्र म्हणजेच चांगदेव पासष्टी हा ग्रंथ होय. या पत्रामधून त्यांनी चांगदेवाला उपदेश केला आहे आणि लेखनाचे श्रेय ही त्यालाच आणि गुरुला दिले आहे. ज्ञानेश्वरीतील तत्वज्ञान अमृतानुभवात सार रूपाने आले आहे. तर अमृतानुभवातील तत्वज्ञान चांगदेव पासष्टीमध्ये सार रूपाने आले आहे. एक हट्टयोग्याला एक ज्ञानयोग्याने धाडलेले अध्यात्मबोधपर असे हे पत्र आहे. योगविद्येपेक्षा आत्मविद्येचे श्रेष्ठत्व ज्ञानेश्वरांनी या ठिकाणी मांडले आहे. मित्रांनो, अशा प्रकारे ज्ञानेश्वरांनी हे तीन ग्रंथ तर लिहिलेच, परंतु त्यासोबत त्यांनी अभंग रचनाही केलेली आहे. यानंतर आपण ज्ञानेश्वरांची अभंग रचना कशी होती याचा थोडा आढावा घेऊ. ज्ञानेश्वरांची अभंग रचना ही अतिशय मधुर आहे. ज्ञानेश्वरांच्या उपलब्ध असलेल्या अभंगाची संख्या 765 आहे. त्यातील बहुतेक अभंग लेखनामागचा हेतू हा जीवन दृष्टी आणि तत्वज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचविणे हा आहे. हरीच्या सगुण रूपाचे वर्णन करणारे त्यांचे काही अभंग आहेत. ते म्हणतात, रूप पाहता लोचणी सुख झाले हो साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. या अभंगात कलात्मक सौंदर्य व्यक्त झालेले आहे. विठ्ठल आणि पंढरपूर वर्णन हे सर्वच संतांच्या साहित्याचे वैशिष्ट्य आहे. पंढरपूरचे
मोठेपण ज्ञानेश्वरांनी त्यांच्या अनेक अभंगातून वर्णिले आहे. विठ्ठल नामाचे महात्म्यही त्यांच्या अनेक अभंगातून वर्णिलेले दिसून येते. टिपरी, पाळणा, हमामा, फुगडी अशा अनेक रूपकांद्वारे त्यांनी भक्तीची तत्त्वे सामान्यांना समजावून सांगितली आहेत. चंदनाची चोळी माझे अंग अंग जाळी या त्यांच्या विराण्या प्रपंच आणि परमार्थ यांचा सुंदर समन्वय घडवितात. या विराण्या म्हणजे उत्कट भावनांचा सात्विक विलासच आहे. सगुण आणि निर्गुण या वादात अडकणाऱ्यांना आणि भांडणाऱ्यांना ज्ञानेश्वर अभंगाद्वारे जणू काही उत्तर देतात. भागवत पंथीयांना उद्देशून ज्ञानेश्वर नीतिबोध करतात. हरिपाठाच्या अभंगात तर अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत ज्ञानेश्वरांनी परमार्थ सांगितलेला आहे. या अभंगातून पंढरी महात्म्य, अद्वैत बोध, विठ्ठल महात्म्य, संत समागम, नामस्मरण इत्यादी विविध विषय आले आहेत. अत्यंत साध्या आणि सहज शब्दात हे अभंग लिहिले गेले आहेत. त्यामुळे आजही हे वारकरी संप्रदायाला वेड लावतात. वारकरी संप्रदायाचे सारे रहस्य या अभंगात सांगितलेले आहे. एकत्रितपणे विचार केला मित्रांनो तर ज्ञानेश्वरांची वाङ्मयीन कामगिरी ही बहुविध स्वरूपाची आहे. त्यांनी आपला तत्वविचार सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्यासाठी वाङ्मय निर्मिती केली. ज्ञानेश्वरांच्या चितविल संवादाने महाराष्ट्रात फार मोठी वैचारिक क्रांती घडविली. ज्ञानेश्वरांनी सर्वांसाठी भक्तीचे व्यासपीठ निर्माण केले. सर्वांना, सर्वसामान्यांना भक्तीची वाट मोकळी करून दिली. ज्ञानेश्वरांचे पसायदान म्हणजे तर मानवतेचे प्रतीक आहे. भागवत संप्रदायाच्या
झेंड्याखाली समस्त वैष्णव भक्तीच्या धाग्यांनी एकत्र आणले. वारकरी संप्रदायाची तत्त्वे समाज मनात रुजविण्याचे काम ज्ञानेश्वरांनी आपल्या वाङ्मयाद्वारे केले. म्हणूनच संत बहिणांसारखी कवयित्री म्हणते, ज्ञानदेव रचिला पाया, उभारिले देवालया. ज्ञानेश्वरांचे हे महाराष्ट्रातील संत चळवळींचे धार्मिक प्रबोधनाचे आद्य प्रणेते होते. यादवकालीन समाजस्थितीचे आणि मराठी भाषेचे वैभव ज्ञानेश्वरांच्या वाङ्मयातून प्रतिबिंबित झालेले दिसून येते. समाजाला वैदिक धर्माची शिकवण देऊन ज्ञानेश्वरांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाला गतिमान केले आहे. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाने मध्ययुगात वैष्णव भक्तीचा प्रचंड प्रभाव निर्माण केला. व्यक्ती ज्या भावनेच्या योगाने ईश्वराला शरण जातो, ती भावना म्हणजे भक्ती होय. अशीच भक्ती मार्गाने व्यापलेला जो संप्रदाय आहे, तो म्हणजे वारकरी संप्रदाय. या संप्रदायाचे कार्य आपण थोडक्यात पाहू. ईश्वराच्या अस्तित्वाविषयी व्यक्तीच्या मनातील श्रद्धा, सेवाभाव, समर्पण व ईश्वराला अनुग्रह मिळविण्याची उत्कट इच्छा यामधून व्यक्तीच्या मनात भक्तीची भावना स्फुरते. ईश्वराविषयी आत्यंतिक आणि अनन्य प्रेम म्हणजे ईश्वराची भक्ती असेही म्हणता येईल. या काळामध्ये ज्ञानेश्वर, नामदेव, जनाबाई, एकनाथ, तुकाराम, रामदास इत्यादी महान संत महाराष्ट्रात होऊन गेले. वारकरी संप्रदाय आणि साहित्य यामध्ये भगवद्गीता, भागवत आणि कृष्ण भक्ती यांनाच महत्त्व दिलेले आहे. यादव काळाच्या अखेरीस महाराष्ट्रात महानुभाव व वारकरी या दोन पंथांचे विशेष प्राबल्य होते. त्यापैकी महानुभाव पंथांची नंतरच्या काळात पिछेहाट होऊन वारकरी संप्रदाय येथे अधिक
लोकप्रिय झाला. वारकरी संप्रदायाचा परामर्श संत बहिणाबाईंनी केवळ एका अभंगात नेमकेपणाने घेतलेला आहे. त्या म्हणतात, संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेव रचिला पाया, उभारिले देवालया, नामात दयाचा किंकर, तेने रचिले ते आवर, जनार्दन एकनाथ, खांब दिधला भागवत, तुका झालासे करवस, भजन करा सावकाश, बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपण केले बोजा. महानुभाव आणि वारकरी या पंथांनी महाराष्ट्रातील बहुजन समाजासाठी प्रथमच मराठीत ग्रंथलेखन केले. स्त्री आणि शूद्रादिकांच्या धर्मभावनेला त्यांनी अध्यात्म विचारांची जोड दिली. सर्वसामान्य लोकात त्यांनी उच्चतर जीवनाची आकांक्षा निर्माण केली. या दोन्ही पंथांनी जड जीवांचा उद्धार करण्याचेच कंकण हाती बांधले होते. दोन्ही पंथांनी मराठीत लिहिण्याचा आग्रह धरला. त्यातही महानुभावाचा मराठीत आग्रह अधिक रोकडा आहे. आपण लोकांना नवा अनुभव, नव्या भावना, नवे जीवन देत आहोत. त्यांच्यासाठी नवसंस्कृती निर्माण करीत आहोत. असा अहंकार, आत्मविश्वास आणि अभिनिवेश दोन्ही पंथांच्या वाङ्मयात जागोजाग दिसतो. वारकरी पंथांप्रमाणे महानुभाव पंथाला लोकप्रियता लाभली आहे. लोकक्षोभाच्या भीतीने महानुभाव पंथांच्या अनुयायांना सांकेतिक लिप्यांचा आश्रय घ्यावा लागला. वारकरी पंथ सामान्यांसाठी निघालेला भक्ती संप्रदाय आहे. वारकऱ्यांची भक्ती प्रवृत्तीपर आहे. या पंथांनी मोक्षमार्गाचाच प्रचार केला. वारकरी पंथाने ज्ञानाचे महत्त्व मान्य करून भक्तीला अग्रस्थान दिले. तिला